राऊतवाडी धबधबा प्रवाहित। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। यावर्षी मान्सूनचा पाऊस लवकर चालू झाला असून अनेक लोकांना हा एक प्रकारचा दिलासा देणारा सुखद काळ आहे। गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्याने आतापासूनच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडला असून दिवसभर राधानगरी परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली। मी आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याच्या इथं आलेलो आहे। सायंकाळचे 5 वाजलेले आहेत। गेले आठवड्याभरामध्ये राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला अशा काही बातम्या आल्या होत्या। त्या संदर्भात आम्ही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून राऊतवाडी धबधबा अजूनही प्रवाहित झालेला नाही इथं येऊन आम्ही त्या पद्धतीचा ग्राउंड रिपोर्ट केला होता। तर आज आम्ही प्रत्यक्षदर्शनी आताचे सायंकाळचे 5 वाजलेले आहे। तर आम्ही आमच्या केके न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की राऊतवाडी धबधबा हा प्रवाहित झालेला आहे, सुद्धा यायला लागलेले आहेत। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय। दरवर्षी पावसाळा चालू झाला म्हणजे लोकांना राऊतवाडी धबधबा सुरू होण्याची उत्सुकता लागते, कारण या धबधब्याचे सौंदर्य इतकं मनमोहक आहे की ते पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात। यावर्षी हा धबधबा लवकरच चालू झाला असून अनेक पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे धाव घेत असताना दिसत आहे। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।